जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। विहिरीत पडलेली दुचाकी काढण्यासाठी वृद्धाला प्रवृत्त केले, पाण्यात बुडून मृत्यू। जळगाव जामोद तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव जामोद प्रतिनिधी। विहिरीत पडलेली मोटारसायकल काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना आज 22 जून 2026 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे घडली। दशरथ लक्ष्मण श्रीनाथ, वय 65 असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दशरथ श्रीनाथ हे मच्छीमारीचा व्यवसाय करायचे आणि त्यांना पोहण्याचा चांगला अनुभव होता। आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचे पुत्र स्वप्नील श्रीनाथ यांना फोन आला की गावातील योगेश रवींद्र ढोकणे आणि पिंटू तोताराम साटोटे या दोघांनी दशरथ श्रीनाथ यांना त्यांच्यासोबत व्यास महाराज यांच्या शेतातील विहिरीत नेले होते। विहिरीत पडलेली मोटारसायकल काढण्यासाठी त्यांनी दशरथ यांना विहिरीत उतरण्यास प्रवृत्त केले। विहिरीत उतरल्यानंतर दशरथ श्रीनाथ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। ही माहिती मिळाल्यानंतर मृतकाचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। नांदुरा येथील साई फाउंडेशनच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून दशरथ श्रीनाथ यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, ठाणेदार सचिन बागुल आणि PSI अमोल पंडित यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली। यावेळी उपस्थित जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली। मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विहिरीमध्ये उतरल्यानंतर ते तिथे मयत झालेली आहे। तर नातेवाईकांचं म्हणणं आहे की तिथे पोलीस उपस्थित होते वगैरे, परंतु जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांचं नाव आहे दशरथ योगेश रवींद्र ढोकणे, हे त्या घटनास्थळी समक्ष हजर होते। मृतकाचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या समक्ष त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या समक्ष त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं का मी तिथे उपस्थित होतो, पोलिसांनी त्यांना विरोध केला आहे, उतरू नका वगैरे असं सांगितलेलं आहे। तर पोलिसांनी त्यांचं काम चोख पद्धतीने केलेलं आहे। तर त्यांचे जे काही आरोप असतील तर त्यांचं आम्ही खंडन करतो आणि दुसरी गोष्ट की त्यांच्या आता मृत्यूसंदर्भात पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ती आता पुढील प्रक्रिया चालू आहे।